माझे गाल शाबूत आहेत ना? आत्ताच कळलं, दुखतायत. बंद पडा रे दोघे जण, किती हसताय? आम्हाला बोर होतोय आता. चला असं काहीतरी करा की आम्हाला एंटरटेन होईल. ए स्कॉलर, तुझी लव्ह स्टोरी सांग ना. त्या दिवशी रेस्टॉरंट मध्ये अर्धीच ऐकली. सांग ना. मी आता काही सांगण्याच्या मनस्थितीत नाहीये. ए दादू, आता उगाच बोर मारू नकोस. नाही म्हणजे मला तुमचं आखो आखो मी कळत होतं, पण अंदर का मोजाला हमको नाही मालूम ना. सांग ना, सांग ना. म्हणजे तू तरी सांग. आता लग्न झालं, आता काय लव्ह स्टोरी वगैरे. लग्न झालं म्हणून लव्ह स्टोरी संपली असं होतं का? पॉइंट आहे. तसं नाही हो, पण मग तुझं माझ्यावरचं प्रेम कमी झालंय का? हो बिलकुल नाही. मग सिद्ध कर, सांगून टाक आपली लव्ह स्टोरी. ठीक आहे, पण मी माझी गोष्ट सांगणार. यांची स्टोरी यांना माहिती. तू तुझं वर्जन सांग, मग बघूया. खरं सांगायचं तर सुरुवातीला हे मला अजिबात आवडायचं नाही, डोक्यातच गेले होते माझ्या. तेव्हा मी नाईट कॉलेजला जायचे ना, आणि 10 वाजता गेट बंद व्हायचं बंगल्याचं. लपून छपून जायचे, त्यामुळे मग बंगल्याच्या गेटवरून उडी मारून यावं लागायचं. एकदा अशीच उडी मारली आणि समोर शावलं. जे काम उजेडात होऊ शकत नाही आणि फक्त रात्रीच होतं, असं कोणतं काम करतेस तू? इतका घाणेरडा गैरसमज करून घेतला होता यांनी माझ्याबद्दल. इतकं वाईट साईड बोलले माहितीये. मला इतका राग आला यांचा, असं वाटलं की मी तेव्हाच मला कळायला पाहिजे होतं की किती डेंजरस. तर डेंजर उत्तर दिलं होतं हिने. हे बघा साहेब, मी दिवसा काम करते तुमच्याकडे आणि त्या बदल्यात तुम्ही मला पगार देता. पण एकदा का माझी कामाची वेळ संपली की त्यानंतरचा माझा वेळा माझा आहे. त्या वेळेवर कुणीही हक्क सांगू शकत नाही आणि माझ्यावर भलते सलते आरोप तर करूच शकत नाही. आधी तुम्ही तुमचे विचार बदला, मग काय तो देश बदला. करारा जवाब एकदम. ए पुढे काय झालं सांगू? सांगा. मग काय, मी हिच्या हुशारीकडे बघून हिला शिकवायला सुरुवात केली. हो का? फक्त हुशारीकडे बघून? सांग ना, सांग ना. हे बघ, हिची शिकायची जिद्द खूप तुफान होती, म्हणजे अजूनही आहे. अभ्यास म्हटलं की कधीही आणि कितीही वेळ, कुठल्याही परिस्थितीत ती तयार असते शिकायला. हा अर्थात म्हणूनच मला ही आवडायला लागली. मंजू, तो शिकवत असताना तुझं अभ्यासात लक्ष लागायचं का फक्त त्याच्याकडेच बघत बसायचीस? अजिबात नाही. हे इतके भारी शिकवायचे माहितीये, वेगळ्याच पद्धतीने. म्हणजे माझ्या रोजच्या कामात अभ्यास बसवायचे आणि शिकवायचे. एक मिनिट, पण हा फक्त फर्स्ट हाफ झाला. ड्रामा कधीपासून सुरू झाला तुमच्यात? तो पण एक कमाल किस्सा. एकदा मी बघितलं की चहाच्या टपरीवरती कोणीतरी एका मुलीची छेड काढत होतं आणि ती मुलगी त्या लोकांशी भांडत होती. कोणीही तिच्या मदतीला येत नव्हतं. पण ही एकटीच लढत होती. तोच एक मुलगा तिच्यावर मागून वार करायला जाणार होता.
आणि त्या दिवशी शौनकनीच मला वाचवलं. भैरवी, खरं सांगू का, मला असं वाटलंच नव्हतं की असं गोड गोड पुस्तकी आयुष्य जगणारे शौनक वेळ आली तर मारामारी पण करू शकतील. म्हणजे मला वाटलं ते गुंडांना सांगतील हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून बसा आणि मग समजावतील त्यांना. पण त्या दिवशी शौनकमुळेच वाचले. थँक्स. पण माझ्यामुळे एवढं लागलं होतं ना तुम्हाला. हे हो ना, त्यानंतर आमच्या घरात एवढा राडा झाला होता म्हणून सांगू तुला. अरे पण हिरोने फाईट केल्याशिवाय हिरोईन पटणार कशी ना, बरोबर ना? नाही, पण मी तेव्हा नव्हते पटले ना त्यांना. तेव्हा तर आमचा अभ्यासही सुरू नव्हता झाला. मंजिरी, झाला होता असं काय करते? नव्हता झाला, मला माहितीये ना. बरं मी का मग भांग पिऊन बोलतोय का? एव्हा पुढे काय झालं? मग पुढे काय, हळूहळू व्हॉल्यूम्स वाजायला लागली. मंजिरी सारखी मुलगी मी कधीच बघितली नाही, जिचं तिच्या कामावर, तिच्या स्वप्नांवर इतकं प्रेम, आणि ती आपल्या मतं सांगायला कधीच घाबरत नाही. कदाचित म्हणूनच मला मंजिरी आवडायला लागली. कॉलर तो असा प्रेमात पडला म्हणजे असा एकदम अचानक? नाही नाही, ते मी सांगते. अगं हा लाजायला वगैरे लागला होता. म्हणजे एकदा काय झालं, मॅडमचा वाढदिवस होता तर सर गेले मॅडमना विश करायला. परत आल्यावर मी विचारलं की बाबा काय भानगड आहे, तर त्याने एकदम फिल्म स्टार सारखं उत्तर दिलं माहितीये की वी आर जस्ट फ्रेंड्स अँड ऑल. तुम्ही इथे काय करताय? हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. मंजिरी, तुला कधीपासून आमचा दादू आवडायला लागला? काय माहित, पण खरं तर मी यांच्यासारखा जेन्युइन माणूस बघितलाच नव्हता. तो जे बोलतो तसंच वागतो, तो समोरच्याला बरोबरीने वागतो. आजूबाजूची लोक सतत तुम्हाला तुम्ही नोकर आहात म्हणून, गरीब आहात म्हणून किंवा एक स्त्री आहात म्हणून कमी लेखत असतात. पण शौनक असं कधीच नाही वागलं. त्यांनी नेहमी माझा आणि माझ्या मतांचा आदर केला, म्हणूनच कदाचित मला ते आवडले असतील. हा करतो, चल फोन ठेव. काय लहान पोरावानी चॉकलेट खाते ग? तुला ना तिकडे देशमुखांकडे कामासाठी पाठवले. तुझ्या अक्कीची माहिती काढणार होती तू. काय झालं त्याचं? कसली खबर बात आणि कसलं काय? मलाच नाही भेटत, ती कामावर जाते ना परत. काय देशमुखांची सून आता बाहेर धुणं भांडी करते? नाही हो, मोठ्या ऑफिसात कामाला आहे एका वकिलाच्या हाताखाली. आधीच कॉलेजला जायची तेव्हा एवढी अक्कल झाडायची, आता तर डोक्यावरच बसेल. असं कसं होतील? तू आहे ना माहिती काढ, ऑफिस कुठे आहे, कुठला वकील आहे, आणि तुला सुचायला नको काय? का नुसतं खायचं सुचतं? तुम्ही काय सारखं माझ्या खाण्याबद्दल बोलत असता? आणि कुठे का जाईनात, कोणी वकील असेल, आपल्याला काय करायचंय? लय अक्कल शिकू नको तुम्हाला. तुला सांगितलं तेवढं कर. ठीक आहे, त्या बदल्यात मला काय देणार? एक देऊ का? तुम्ही ना नेहमी मला असंच करा. जा बाबा. अगं मी तुझे रुसवे काढायला तुझं काय बॉयफ्रेंड आहे का? नवरा आहे ना? चल बोल, तुला काय पाहिजे तर. फार काही नाही, तुमच्या मम्मीला सांगा की मी गरम पाण्याने आंघोळ करेन. रोज गार पाण्याने आंघोळ करून करून डोकं धरायला लागलंय माझं. आणि मला ना तो नवीन आलेला पिक्चर बघायचा आहे मॉलवाल्या थिएटर मध्ये, आणि ना सोबत चीज पॉपकॉर्न पण पाहिजे. तर मम्मीला पटवणं थोडं अवघड आहे.
पण सिनेमा एक नाही 2 दाखवीन हा, पण अगोदर माहिती द्यायची. तर मंजूला लय माज चढलाय. तुझा बरोबर माज उतरवतो की नाही बघ. पहिली पोरगे जिने इन्सल्ट केलाय आपला. हे सगळं मी करते बरोबर. तुम्ही फक्त आपल्या पिक्चरची तिकीट बुक करा. हा. देऊ झोप येत नाहीये का बाळा? माझं काय चुकलं? शौनक क्यूएस आला तेव्हा सगळं ठीक होतं. मग अचानक मंजू आवडायला लागली. मला वाटलंच नव्हतं आम्ही दोघं कधी वेगळे होऊ. खूप भीती वाटते. शौनक माझ्याकडे परत आलाच नाही तर. देव, गेले 2 दिवस खूप काम केलंस की नाही तू? खूप दमलीस. झोप आता. कसलाही विचार करू नकोस. मी ना तुझ्यासाठी एक मस्त हँड क्रीम आणते. भांडी घासून हात खूप खराब झालेत ना, बरं वाटेल तुला. देऊ, पण मला सांगा की तुम्ही हे सगळं एकमेकांना कधी सांगितलं? आय मीन कोणी कोणाला प्रपोज केलं? तुम्हाला काय वाटतं? एनी गेस? दादू ने. सवाल मंजूच. 1 मिनिट, मेरे दादू को हल्के में मत ले तू. मंजूच लागली पैस 1000. चल. ना काय हे बघ, लक्षात ठेव. आजच मी डॅड आणि प्रणवला पण समजवलं हे असं पैस लावणं चुकीचं असतं. प्लीज असं करू नको. ओके? सॉरी मी गंमत करत होते, पण सांगा ना मग. काय मी कुठे सांगितलं आधी? अच्छा, हा म्हणजे चुकून बोलून गेले होते आणि तुमच्यामुळेच झालं होतं ते. इतक्या रात्री तुम्ही मला तिथे टपरीवर बोलवलं. मग तू नाही यायचंस ना? पण मग तुम्ही तिथंच थांबून राहिला असता ना टपरीवर. मला माहिती होतं. पण तूच आधी बोललीस ना? हो, कारण माझ्यात तुमच्यापेक्षा जास्त हिंमत आहे. सगळं बोलून दाखवलाच पाहिजे का? पाहिजे. आणि तुमच्याकडे ते एवढे वेगवेगळ्या भाषेतले एवढे वेगवेगळे शब्द आहेत, ते वापरा की. खरं सांगू, मला शौनक कधी आवडायला लागले माझं मलाच कळलं नाही. तुम्ही माझ्या लक्षात आणून दिलं की वेडी होते मी. दादू, तुला कधी कळलं की तुला मंजिरी आवडायला लागली? या मॅडम मनातल्या बोलून मोकळ्या झाला, पण माझी झोप उडाली ना. आणि वरून दुसऱ्या दिवशी माझ्याकडे बघायला सुद्धा तयार नाही. मग तिला मी खोलीत बोलावलं आणि तिथे प्रेमाचा अभ्यास करून टाकला यांनी. हॅपी हॉर्मोन्स बद्दल बोलत होते. जेव्हा तू समोर असतेस ना, तेव्हा माझं ॲड्रेनलिन बहुतेक उचंबळून येतं. तुला जाणवतं येते? म्हणजे बघ ना, आता त्याची लेवल किती वाढली आहे. तुझी आणि माझी लेवल सेम असेल. त्यात काय चुकीचं होतं? अजूनही मी तुझ्याकडे बघितलं ना, तरी माझं ॲड्रेनलिन उचंबळून येतं. बहात आता. वाव दादू, तू किती रोमॅन्टिक आहेस. आणि तुमची स्टोरी खूप गोड आहे. आणि मला तुला पण. बाय द वे,
त्याने तुला डेटवर नेलं का? आमच्या डेटची एकमेव आय विटनेस तू होतीस भैरवी. मंजिरी माझ्या बरोबर पहिल्यांदा यायला तयार झाली. पहिल्यांदा आणि शेवट. मला खूप वाटतं तिला परत कुठेतरी घेऊन जावं, जिथे तिला मोकळा श्वास घेता येईल, जिथे कोणतंही टेन्शन नसेल. कधी जमेल काय माहिती. असेच राहा एकमेकांचे. आणि मंजू, प्लीज याला परत बोरिंग स्कॉलर होऊ देऊ नको. माणसाळला आता. असाच राहा. हो ना. ती देव्यानी पण आता घरीच गेलीये. तर तुमच्या दोघांच्या मध्ये आता कोणीही नको येऊ देत. नाही, आत्ता का फोन करताय? ही काय वेळ आहे फोन करायची? पिकअप 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 फास्ट यार. एक मिनिट. मंजिरी यार, तू किती वेळ लावलास फोन उचलायला? मी तुला सांगितलंय ना, खूप वेळा सांगितलंय, आणि की माझे विचार ज्या स्पीडने जातील त्या स्पीडने तू गोष्टी लिहून देत जा आणि त्याच स्पीडने विचारही करत जा. हे बघा, मी आता ऑफिसमध्ये नाहीये, मी घरात आहे. हाच माझा प्रॉब्लेम होता तुला अपॉइंट करताना. एनिवे, मला एक फार महत्वाची इन्फॉर्मेशन मिळाली आहे. त्या ज्या मिसेस प्रधान आहेत ना, ज्यांनी माहिती आहे, ज्यांनी तुमच्या आशिलावर हॅरॅसमेंटची केस केली. बँग ऑन. तर त्यांच्याविषयी मला एक फार महत्वाची इन्फॉर्मेशन मिळाली. तुझ्या ट्रान्सक्रिप्ट मी वाचल्या आणि त्यात त्यांनी असं म्हटलंय की ते दोघं जण एकमेकांपासून वेगळे राहतात, राईट? पण आता मी त्यांचं सोशल मीडिया प्रोफाईल चेक करत होतो, त्यात लोकांनी त्यांच्यावर बेस्ट विशेसचा अक्षरशः पाऊस पाडलाय. आणि याचं कारण असं की काहीच दिवसांपूर्वी त्यांनी त्यांची प्रेग्नन्सी अनाऊन्स केली. आता यातला कॅच असा आहे की ज्या दिवशी त्यांनी केस केली आहे तो दिवस प्रेग्नन्सी अनाऊन्स केल्याच्या दिवसाचा पुढचा आहे. म्हणजे आधी प्रेग्नन्सी अनाऊन्स केली आहे, मग केस केली. आता या केसमध्ये होतं असं की 100% निकाल हा बाईच्या बाजूनेच लागणार, कारण सिंपथी मिळणार. आणि अशा परिस्थितीमध्ये कुणी आउट ऑफ द कोर्ट जाऊन सेटलमेंट करायला तयार होतं, आणि याची अमाऊंटही खूप मोठी असते. आता या बाईची एकूण फायनान्शियल कंडिशन पाहता आणि तिला आता मूल होणार आहे पाहता, तिला या मोठ्या रकमेची गरज आहे. यू गेट मी? आय क्रॅक्ड द केस. फक्त हे सगळं आता आपल्याला प्रूव्ह करावं लागणार आहे आणि त्यासाठी खूप काम करावं लागणार आहे. रिक्वेस्ट की मंजिरी प्लीज उद्या सकाळी लवकर ये. हा, अर्थात मी आत्ताच बोलवलं असतं, पण तुझा नवरा चिडेल. आणि ऐक ना, तुला उद्या पण रूम साफ करावी लागणार आहे. दादू, मंजिरी कोणाशी बोलतीये? तिच्या बॉसशी. आता म्हणजे इतक्या उशिरा? मी तुम्हाला आधी सांगितलंय मला इतक्या उशिरा कॉल. हॅलो हॅलो. कठीण आहे हा माणूस. काय झालं? काही प्रॉब्लेम नाही, काही नाही. अनयचा फोन होता केस संदर्भात. ही काय वेळ झाली का फोन करायची? हा, अँड माय डिश इज रेडी. देऊ, अगं काय आहे सगळं? मस्त वास येतोय ना? हो देऊ, मी काय म्हणते, गेले 2-3 दिवस तू हे सगळे प्रयोग करतेस, अजून किती दिवस चालू ठेवणार आहेस? जोपर्यंत मला जमणार नाही तोपर्यंत. मामा, इफ यू कांट एनकरेज मी, प्लीज स्टॉप डिस्करेजिंग मी. जा दार उघड. मी करते ना हे सगळं. देऊ, दार उघड प्लीज. मॉम, हाय. हाय, आय एम सो सॉरी. मम्मा, मॉम आलेत. अगं तुलाच भेटायला आले होते, पण कामात दिसतेस काहीतरी. हा, ते थोडस मी चेंज करून येते पटकन. तुम्ही या ना. मम्मा, मी आलेच. होय. बघितलत ना मालतीताई, देवयानी वाटतच नाहीये.
माझं तर काहीच ऐकत नाहीये. तुम्ही बोलून बघा. बोलूया. या. माझ्याकडे एक सोल्युशन आहे. आपण जीजीच्या रूम मध्ये जाऊन शोधाशोध केली पाहिजे. कारण बारीक सारीक गोष्टींमधून आपल्याला खूप काही मिळू शकतं. यू नेव्हर नो. आणि जर आपण दोघांनी शोधाशोध केली ना तर ते काम लवकर होईल. एखादी वस्तू किंवा फोटो सापडले ना तर ते रहस्य उलगडायला मदत होईल. काय कनेक्शन आहे महापात्रांचं आपल्या घरात काय माहिती. आणि जीजींनी त्यांच्या आईला का घरी बोलवलं होतं. आणि जेव्हा जीजींनी त्यांच्या आईला घरी बोलवलं होतं तेव्हा सगळे का ओरडले असतील जीजीला. आणि डॅडला माहित असेल का ते जीजीचा सख्खा मुलगा नाहीये. मग डॅडची आई कोण आहे हे त्यांना तरी माहित असेल का. शिव, हे सगळं आपल्यापासून का लपून ठेवले त्यांनी. का सांगत नाहीयेत आपल्याला. आता आपल्यालाच काहीतरी करायला पाहिजे. एनिवेज, मग कधी सुरू करूयात शोध मोहीम. मंजिरी, आजपासून सुरू करूयात. काय अगं काय 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 आत्ताच तर सगळं एक्सप्लेन केलं मी तुला. सॉरी, म्हणजे माझं लक्ष नव्हतं. मी जरा कामात होते. खरंच सॉरी. ठीक आहे, दिसतच आहे ते. तुझं चालू दे. अहो, असं काय करताय. काय अनयने सांगितलंय पेपर मधल्या सगळ्या बातम्या नीट वाचून ये. म्हणजे ज्या चालू केसेस आहेत त्यांचा आजूबाजूला घडणाऱ्या घटनांशी संबंध असू शकतो ना. म्हणून मग मी जरा त्या नोट्स काढत होते. सो सॉरी. सांगा, काय बोलत होता तुम्ही. नाही का, नाही विशेष काय नाही. महत्वाचं तर अजिबात नाही. शौनक, असं काय करताय. सॉरी ना, प्लीज सांगा ना. काय नाही ग, मी जरा बिझी आहे. अहो, मॉम, कॉफी मी स्वतः केली. हा अगं, पण का तू केलीस कॉफी देवयानी. म्हणजे अगं, आपल्यासारख्या घरांमध्ये असं गेस्ट आल्यानंतर स्वतः कॉफी करणं बरं दिसतं का. हे नोकरांचं काम आहे ना. हो, पण मी आता तसं वागायचं नाही असं ठरवलंय. शौनकला त्या लो क्लास मुली आवडतात ना, मग मी पण आता तशीच वागणार आहे. मला आता नाही क्लास वगैरे गोष्टीने काही फरक पडत. माय प्रायोरिटी इज शौनक. देवयानी, मला जरा तुझ्याशी वेगळ्याच विषयावर बोलायचं आहे. काय झालं मॉम. माझं काही चुकलं का. हे बघ, समोरचा त्याची पातळी सोडून वागत असला तर आपणही तसंच वागायचंय का. मॉम, पण शौनक तुझ्याकडे येईल तेव्हा येईल, पण तू तरी तुझी उरली पाहिजेस की नाही. अगं, हरवून जाशील तू अशाने. मला सांग देवयानी, असं वागून तू स्वतःलाही फसवतेस आणि शौनकलाही फसवतेस. असं आयुष्यभर वागू शकणार आहेस का तू. नाही ना. मी शौनकला फसवलंय. मॉम, हाऊ कुड यू से दिस. तुम्हाला माहिती आहे शौनकने मला फसवलंय. मी हे जे काय करते ते शौनकसाठीच करते ना. मग अजून काय करणं एक्सपेक्टेड आहे. खरंच सांगू देवयानी, तू ना एखाद्या सायकियाट्रिस्टला भेट. नाही, कारण तुझं हे वागणं आम्हाला नॉर्मल वाटत नाहीये. काय दात विस्कटायला काय झालं. दाढी करताना पाहिलं नाही काय कोणाला. तसं नाही. मुलगा सहसा त्याच्या वडिलांकडनं दाढी कशी करायची हे शिकतो. तर तुम्ही अशी दाढी करता तर इमॅजिन करून हसायला आलं की तुमचे वडील कसे दाढी करत असतील. जगदीशजी,
तुम्ही तुमच्या वडिलांबद्दल कधीच काय सांगितले नाही? काय सांगायचं त्यात? हा, मुलाला जन्म द्यायला आई लागते, बाप निमित्त मात्र. असला बाप आमचा ना, त्याने आमच्या मातोश्रीशी लग्न केलं ना बापाचं प्रेम दिलं. महापात्रे असं एक बोजड नाव दिलं उपकार दाखल चिकटवायला. म्हणजे तुमच्या आई वडिलांचं लग्न नव्हतं झालं? आणि ते जे कोण होते त्यांचं आडनाव आहे का महापात्रे? ते भेटत असतील ना तुम्हाला? म्हणजे आता तर ते फार म्हातारे झाले असतील. ते कुठे राहतात म्हणालात तुम्ही? हे बघ, मी काही म्हणालो नाही आणि काही म्हणणार नाही, आणि मला माहिती नाही आणि माहिती करून घ्यायची इच्छा नाही. अरे आपल्यापासून ज्या बाईला मूल झालं तिच्या मैतीला जायची तरती ज्या माणसानं घेतली नाही ना, तो जिवंत आहे का मेला आहे मला काहीही घेणं नाही त्याच्याशी. जा माझी बाटली घेऊन ये, माझा ग्लास घेऊन ये. नाही, जर तुम्हाला पाणी प्यायचं असेल तर ते मिळू शकतं, बाकी काही नाही. चालेल चालेल, पाण्याबरोबर चालेल रे. जा लवकर आण, मला सहन होत नाही आता. काय सहन होत नाहीये? खूप त्रास होतो रे. त्रास होतोय? बघू नाडी, बघू तुमची. काहीही झालं नाहीये तुम्हाला. डोळे मिटा आणि शांत पडा. तुम्हाला मी पिऊ देणार नाही म्हणजे नाही, आणि जर तुम्ही माझं ऐकलं नाही ना तर वा करे ना मी. ठीक आहे ठीक आहे, डोळे मिटून शांत बस. हलका घोळ झाला रे. मूर्ख कसं विसरलो मी. हो पण काय विसरला तुम्ही? औषध, माझं औषध आणून देतो का प्लीज प्लीज प्लीज? हा, म्हाताऱ्याचं एक काम कर राजा, तुला उद्या चहा बरोबर बिस्किट तू पुढे देतो. कसं विसरलो मी, मूर्ख आहे रे मी. आणतो का? हा हो आणून देतो. कुठलं औषध आणायचं ते लिहून द्या मला. ते ना, ते एका दुकानात मिळतं बघ. ते आहे ना, ते तिकडे ते सिग्नलच्या शेजारी येते बघ, डावीकडे येते. कोणता सिग्नल? तो बन गार्डनचा. काय तिथं मिळतं? आणणार आहे. हा प्लीज प्लीज. इथे जवळपास नाही मिळत का? नाही ना, किती चौकशी केली मी. जातोस ना मग? हा लवकर पटकन. तुम्हाला माहितीये काल रात्री तुम्ही किती वाजता फोन केला होतात मला? नाही, तुम्ही घड्याळ वगैरे बघत नाही, या सगळ्या गोष्टी मान्य आहे, पण किमान रात्र झाली एवढं तरी कळतं ना माणसाला. तुमच्याशी बोलतेय मी. हे बघा, ऑफिस शिवायची वेळ ही माझी पर्सनल वेळ आहे, माझ्या पर्सनल आयुष्याचं. असं तुम्ही कधी फोन नाही करू शकत मला, कळलं? काय काय करताय? अहो काय करताय? मी घाबरलोय हो, तुम्हाला घाबरलोय. तुम्ही लांब जा माझ्यापासून, मी घाबरलोय तुम्हाला खूप. मला मंजिरी एक्झॅक्ट सगळ्या गोष्टी आता क्लिअर झाल्या. शार्प क्लिअर नाव. काय? काल रात्री तू घरी असताना मी तुला फोन केला म्हणून तुझा पॉझिटिव्ह नवरा तुझ्यावर चिडला आणि मग तुमच्यात वादावादी झाली आणि तो राग तू सगळा आता माझ्यावर काढतेस, हात आपटतेस वगैरे वगैरे. माझ्या पर्सनल आयुष्याबद्दल इतकी उत्सुकता काय तुम्हाला? अरे मला सगळ्यांच्या आयुष्याबद्दल तितकीच उत्सुकता आहे आणि प्रत्येक वकिलाला ती असायला हवी. अति शहाणा त्याचा बैल रिकामा. काय बेल? काय कोणाची बेल? काही नाही. काम करू आत की नको करू? कामच कर, तेच सांगतोय तुला मी. सगळी कामं तुझी करून ठेवलेत मी. अर्धवट काय? अर्धवट कामं करून ठेवलेत तुझी सगळी, मी ती पूर्ण कर आता. ते ऐक सगळे रिपोर्ट, ते लिहून काढ. टाइमपास नंतर, गॉसिप नंतर, वेळ आहे आपल्याला. आधी काम करा. आलं का लक्षात? आणि पुढचे पण रिपोर्ट मी तुला देणार आहे, तेही सगळे पटपट लिहून काढायचे. 2 तास आहेत आपल्याकडे.
सायकियाट्रिस्ट. व्हॉट यू मीन? मी वेडी आहे? नाही मग मला तर माझं सगळं वागणं चुकीचंच वाटतं. पण मग तुम्ही तर मला मेंटल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायला निघालात. तुम्ही कोणी मला समजून का घेत नाही, मला सपोर्ट का नाही करत आहात? देऊ, कारण आम्हाला तुझी काळजी वाटतेय ग. हे बघ देवयानी, आपल्याला गरज असताना थेरपी घेणं म्हणजे अगं स्पा ट्रीटमेंट घेण्यासारखं आहे. मनाचा स्पा समज हवं तर, म्हणजे मनाला डिटॉक्स करणं आहे असं समज हवं तर, जुन्या गोष्टींचा निचरा करायचा. आणि ही ट्रीटमेंट घेतलीस ना तू, तर तुला तुझ्या आयुष्याची नवी दिशा मिळेल. बघ तू. काय वाटतं रोहिणी? करेक्ट. आणि आम्ही जे काही सांगतोय ते तुझ्या आनंदासाठीच सांगतोय ना. माझा आनंद कशात आहे हे मला खूप चांगलं माहितीये. तेच एकदा डॉक्टरांना सांगितलंस तर. हा, हे बघ देवयानी, माझ्या आयुष्यात जेव्हा असा प्रसंग आला होता ना, तेव्हा मी सुद्धा गेले होते सायकियाट्रिस्टकडे. मी सुद्धा त्याची मदत घेतली होती. अगं खरंच. आणि मला एक कळत नाहीये, तुमच्यासारखी नवीन तरुण पिढी या सगळ्या गोष्टींचा एवढा बाऊ का करतेय? अगं कोणाला कळणार सुद्धा नाही. तू जाऊन बघ एकदा. मग तुम्ही किती शुगर कोटिंग केलं ना तरी तुमच्या म्हणण्याचा अर्थ हाच होतो की मी वेडी आहे. नाही तुम्ही काय समजायचं ते समजा, पण मी कुठलीही ट्रीटमेंट घेणार नाहीये. आणि इतकीच जर माझी काळजी वाटत असेल ना तर त्या मंजूला आधी घराबाहेर हाकला. मला बाकी काही बोलायचं नाहीये. देऊ, देऊ, आय एम सॉरी मला तिथे, पण हिचं ना हल्ली सगळंच बिनसलंय. नाही रोहिणी, म्हणूनच तिला लवकरात लवकर आपण ट्रीटमेंट घ्यायला भाग पाडूया. पण कसं? Enough. Break. अरे संध्या, कुठे आहेस तू? आता या स्पीडने तू डिनरच्या वेळेला लंच आणशील माझं? ये लवकर. हा, मी बाहेरून जेवण मागवलंय. बिर्याणी. तुला आवडते? तुला काय आवडतं जास्त खायला? असं काही नाही, मला सगळंच आवडतं. पण मग तुम्ही डबा नाही आणत? कधीच नाही. मला असं कायम वाटतं की कुकिंग इज अन आर्ट, आणि ती खूप अवघड आहे. कारण ती एकाच वेळेला तुमचे 3 सेन्सेस अट्रॅक्ट करते. यु नो, आईज, नोज अँड टंग. आणि ज्याला ते जमतं त्यानेच ते करावं. मी कधीही कुकिंग करायला जात नाही त्यामुळे. म्हणजे तुम्हाला स्वयंपाक नाही करता येत? अजिबात नाही. हसायला काय झालं? तुम्ही असं रॅन्डमली कोणाला विचारता का तुम्हाला गाता येतं का, नाचता येतं का वगैरे? स्वयंपाकही तितकाच अवघड आहे. कायम लक्षात ठेवा, इट्स अन आर्ट. एखादा पेंटर जसा कलर कॉम्बिनेशनचा वगैरे विचार करतो तसाच स्वयंपाकातही करावा लागतो. यु नो, दिसतंय कसं, रंग कसा झालाय, चव कशी आहे, वास कसा येतोय. इट्स नॉट इझी. बाळ संतोष, कुठे होतास तू इतका वेळ? जेवत होतो. एकटा आमच्या आधी? हो. कुठे केला तुझा लंच ब्रेक? माझा मीच केला. इथे कोण आहे? बॉस कोण आहे? मी आहे का तू आहे? मी सांगतो, तुम्ही आहात बॉस. पण त्याचं काय झालं, दिवसभर बाहेर बसून बसून बोर झालो होतो. काही काम पण नव्हतं, भूक लागली होती, म्हटलं जेवण घ्यावं, जेवण घेतलं. अरे कामाच्या वेळात बोर झालं होतं म्हणतोस तू? वेब सिरीज नव्हत्या का बघायच्या आज? असं नाही बघत मी वेब सिरीज, डोळे खराब होतात त्यांनी. आणि कसं बघणार? मी वायफायचा पासवर्ड बदललाय. परफेक्ट, तो बदललेलाच राहणार. तर वेब सिरीज बघण्यात तुम्ही वेळ वाया घालवता. त्यापेक्षा जर हे मी कसं काम करतोय ते बघ. मी एवढा मोठा कसा झालो, ही मुलगी कशी काम करते बघ. त्याशिवाय आयुष्यात पुढे कसं जाणार तू? पुढे जाऊन बनणार काय? वकील, ऑफकोर्स. पार्सल काय तुम्ही आणणार आहे? बघ, हो मी आणीन तुझं पार्सल. ठीक आहे? या बात आहे. मग लागा लगेच कामाला. चला चला लगेच काम करा.
तुमची टेस्ट घेतो मी. आणखीन काय सर भरवू तुम्हाला? आधी हात धुवून. हे पाहिलं, हे असे कलाकार आहेत खरे. कशी फ्रेम आहे बघ, आयरनी ऑफ लाईफ. पद काय, बसलाय कुठल्या खुर्चीत, आणि त्यालाही त्याची लाज वाटत नाही. कळलं? वाटते. सॉरी चुकलं माझं. तुम्ही एक काम करा, हे बिल घ्या. ते वायफायचा पासवर्ड काय? तुझा फोन नंबर आहे. थँक्यू. हा परत बदला आता पासवर्ड. हे काय आहे? खाऊन बघणार का? नाही, फार रंगसंगतीचा विचार नाही केलाय, पण That's amazing. That's really amazing. प्लीज तू आज माझं पार्सल खा. मी तुझा डबा खातोय. दिस इज रिअली इंटरेस्टिंग. आणि तुझा जो कुक आहे त्याला माझ्याकडनं. हे कुकने नाही, मी बनवलं. वाह, वाटलंच होतं मला. तरी म्हटलं असं कोणतं औषध आहे जे शहराच्या दुसऱ्या टोकाला मिळतं. काय जगदीश, एरवी तुम्ही सगळी लेबल जुगारून वागता ना, मग तुम्हाला हे असं अट्टल बेवड्यासारखं वागणं कसं जमतं? त्यात पण काहीतरी इनोव्हेटिव्ह शोधा ना. नाही, बेवड्याने बेवडेपणाचे सगळे नियम पाळले पाहिजेत. सामान्य माणसाचं आयुष्य चौकटी बाहेरचं पाहिजे. धन्यवाद तुम्ही. दारू फेकून दिले माझी दारू. बोलणारच नाही त्याच्याशी. पण माझी कायम बट्टी असेल. जगदीश, आज मी तुमच्यासाठी मस्त चहा बनवतो. फक्कड चहा बनवतो. माझ्या बायकोला आवडतो तसा. कर. कुठल्या भांड्यात करू? ते मगाशी मी दाढी करत होतो ना, त्या भांड्यात कर. काय? त्या भांड्यात? तुम्ही मजा करताय ना? का? इतके दिवस तर मी त्यात केलेला चहाच पितोयस तू. काय? उद्या मी तुमच्यासाठी एक पातेला आणतो. माझ्याकडून सप्रेम भेट समजा. हे पातेला आहे माझ्याकडं, ते वापरत नाही. का? ते आमच्या बापाने सांसारिक जबाबदारी म्हणून आमच्या आईला दिलं होतं ना, नाही वापरत नाही. मग कुठे ते पातेलं? थांब, आणतो मी. मॉम, आय एम सॉरी, मगाशी जरा जास्त चिडले. इट्स ओके. अरे वा, तर आज मला माझ्या सुनेच्या हातचं जेवायला मिळणार. हो, पण तुमची सून अजून शिकाऊ आहे, त्यामुळे तिची चूक भूल माफ करा. असं काय ग बोलतेस माझ्या सुनेला? कसं झालंय? थोडस मिठाचं देतेस? म्हणजे चांगलं नाही झालंय ना? साधा आमटी भात सुद्धा करता येत नाही मला. नाही, काहीच करता येत नाही. का आवडेल ना मी शौनकला? अगं देवयानी, तू आता एका आमटी भातावर ठरवणार आहेस का तुझ्या आयुष्याचा आराखडा? अगं स्वयंपाक येतो, करायला लागलीस की हळूहळू अंदाज येतो. तसंच असतं आपल्या आयुष्याचं. पण सगळंच चुकतंय ना माझं मॉम. देवयानी, मला एका प्रश्नाचं उत्तर दे. तू हा सगळा स्वयंपाक करायला कुठून शिकलीस? इंटरनेटची हेल्प घेतली. हो ना, मग तशीच मदत एका सायकियाट्रिस्टची घे. देवयानी, हे सगळं आपण शौनकला परत मिळवण्यासाठी करतोय की नाही? अगं, हे सगळं तुझ्याच फायद्यासाठी सांगतोय आम्ही. अगं, एकदा जाऊन तरी बघ. नाही आवडलं तर नको जाऊस परत.
हे बघ देवयानी, तू विचार कर. चल या भांड्यात कर. या भांड्यात? ठीक आहे, करतो. पार्वती देशमुख. जगदीश, तुमच्या आईचं नाव पार्वती देशमुख होतं का? काली मी सांगितलं ना त्या दिवशी. हो, पण यावर पार्वती देशमुख लिहिलंय. असेल, मला माहिती नाही. एवढे फालतू चौकशा करू नको बरं का. जा. पार्वती देशमुख. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.